हे गाईज नमस्ते, गुड मॉर्निंग. सो सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मी सगळे उठलेले आहोत. चहा वगैरे आमचा झालेला आहे. सो आता बाहेर खाली फेरफटका मारण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. श्रेयांश आणि श्रेयांची मम्मी समोर निघालेली आहे. सो मित्रांनो, आज आमचा 6वा दिवस आहे गावाकडला. सो असंच आम्ही एन्जॉय करत आहे गावाकडे. चला ये श्रेयास. तर मित्रांनो, श्रेयांसला बसायचं आहे ट्रॅक्टरमध्ये. कालपासून तो म्हणत आहे ट्रॅक्टरमध्ये बसायचं. सो आज त्याची इच्छा आपण पूर्ण करूया. तर ट्रॅक्टरमध्ये आज आपण बसणार आहोत. चावी नाही आपल्याकडे. चावी कुठे आहे? आई आणि काकू देवाच्या दर्शनासाठी गावामध्ये गेलेले आहेत आणि ते लवकरच येतात. मित्रांनो, तिकडे काम चालू आहे. आपले गडी मामा तिकडे हळदीचं काम सुरू करत आहेत. बाया लवकरात लवकर म्हणजे 7-7:30लाच आमच्या इकडे कामाला येत असतात. तर 11-11:30पर्यंत काम करतात. जेव्हा ऊन झालं तेव्हा त्यांना सुट्टी असते. ट्रॅक्टर नाही आहेत, मशीन आहे फक्त. ट्रॅक्टर कुठं आहे? ट्रॅक्टर नेलं हो. हे बघा मित्रांनो, फक्त मशीनच आहे. सो ट्रॅक्टर आज नेलेला आहे आणि तो आपला प्लॅन कॅन्सल झालेला आहे. श्रेयांसला आज पण ट्रॅक्टरमध्ये बसता येणार नाही. कुठे नेलं? तर मित्रांनो, श्रेयांस बंगल्यापासून ते इथपर्यंत चालत आलेला आहे आणि अशा प्रकारे त्याच्या मॉर्निंग वॉक होत असतो रेग्युलर. सो संध्याकाळी पण आम्ही फिरायला नेत असतो श्रेयांसला. गावाकडे आल्यापासून श्रेयांचे टोंगळ्याला फार मार लागलेला आहे, कारण की तो त्याचा झोल जातो इकडे तिकडे म्हणून तो खाली पडतो आणि त्याला हे जे दगड माती वगैरे त्याच्या टोंगळ्याला लागत आहे. सो अशा मित्रांनो, श्रेयांसला फक्त हे 2.5 वर्ष झालेले आहे आणि श्रेयांस पूर्णपणे मराठी भाषा बोलतो. त्याला सगळ्या गोष्टी समजतात. आपण काय बोललेलो आहेत सगळ्या गोष्टी समजून तो त्यावर आन्सरसुद्धा आपल्याला देत असतो. तर मित्रांनो, आपण आता मस्त झाडाखाली बसलेलो आहोत असं निवांतपणे. हे बघा, छान सावली आहे. सो थंडगार वाटत आहे. आणि इथे महत्त्वाचं म्हणजे कसं असतं, गावाकडे आल्याच्या नंतर जाग फारच लवकर येत असते. ज्यावेळेस मी नांदेडला होतो त्यावेळेस मला 8-8:30च्या अगोदर तर जाग येत नव्हती, पण इथं 6:30ला किंवा आज तर 6ला जाग आलेली आहे. सो मॅक्स टू मॅक्स 7पर्यंत जाग येते. पण असं वाटतं की 7ला उठल्याच्या नंतर पण इथं असं वाटतं की 9 वाजल्यासारखे वाटतात. सो अशा प्रकारचंच इथे वातावरण आहे. काय झालं आता रडायला? बघ आंटी बोलायला बघ इथे. श्रेयांश, काय झालं? मोठे बाबा गेले म्हणून रडायला आहे. नेलं नाही त्याला. नेलं नाही म्हणे. चला या, इथं आहेत कोंबड्या मध्ये. ठेवा मित्रांनो, अशा प्रकारे ज्या कोंबड्या अंडा देतात त्यांच्यासाठी असे जे पाळणे करून ठेवलेले आहेत. नको, हे काढू नये. बाबा आले, चला बाबाला विचारू. चला बरं, लॉक लावले, चाबी बाबाकडे. चला या, बाबाकडून चाबी आणू. चला
लय धिंगाणा करायला ते खाली. आज चिप्स आणि गव्हाच्या कुरड्या. मित्रांनो 8:30 वाजलेले आहे आणि किचनमध्ये सगळी प्रोसिजर ही तयार झालेली आहे. स्वतः जेवण वगैरे बनवलेलं आहे आपल्या बहिणीनं. आणि हे इकडे बघा, हे पूर्णपणे असा ओपन स्पेस आहे. ही पण जमीन आपलीच आहे. पाणी टाकायचं आहे आंब्याला, पाणी. तर मित्रांनो, जे आपण केसर आंबे लावले होते, सो आता आपल्याला त्यांना पाणी द्यायची गरज भासत आहे. कारण की सकाळी मी थोडंसं काम केलं तिथे, गाजर गवत वगैरे झालं होतं ते उपटून काढलं. तर मला असं जाणवलं की त्यांना आता पाण्याची फार अत्यंत गरज आहे. सो आता आपण पाणी द्यायला जाऊयात आंब्याच्या झाडांना. चला, हे दरवाजा लावणं फार गरजेचं आहे. तर नाही तर हा दरवाजा वाऱ्यामुळे उघडतो आणि मोठा आवाज. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत खाली आंब्याच्या झाडांना दांडाने पाणी देण्यासाठी. तर श्रेयांशला आपण वरच ठेवलेला आहे, कारण तो खाली आल्याच्यानंतर फारच धिंगाणा करतो. आणि काकू आणि आई पण आलेली आहे ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन. श्रेयांश सगळ्यालाच परेशान करायला आहे. दादा जरासं घेणं चालेल दादा. हां हां, ते कोंबड्याचं अंगावर पाडून घेत होतं जाळी. ती कोंबड्याची नाही का जाळी? लिंब तोडायची चालली काय? ब्रह्मदेव आणि महादेवाला जाता काय? सगळे देव नंदी बापू तिकडे गेल्या नाही होऊन झालं. मग आज इथूनच महादेव तो त्याला आणा जरा आणलं होतं खाली, रडू लागलं. आई म्हणत असं मोठी आई आई म्हणायला. आम्ही तिथपर्यंत आलतो. त्याची माहिती होती ना पप्पा, तिला काय हे व्हायला काल त्याला भांडायला मोठी लेकराला सगळी सवय पाहिजे ना. कडेला. हो, बाहेर तर जरा खायची देवाच्या पायात नकोच म्हणते तिला. तर आज रविवार असल्यामुळे आपली ती रूम आता पूर्णपणे आज साफ करत आहेत. पांडुमामा आपले भांडे वगैरे पूर्ण घासून घेतात. आणि आज संडेचं म्हणजे एक स्पेशल नियोजन असतं आपल्याकडं. मोटर लावली ना की मला आवाज द्या. पाईपाचं कनेक्शन द्यावं लागेल ना तिकडं. मोबाईल तसाच सरळ ठेवला. आपण हे बंद करूत. स्वयंपाक अजून झाला नाही. पावणे 9 वाजलेले आहेत, पण तरी अजून स्वयंपाक सगळं प्रोसिजर रेडी झालेली आहे, पण आता फक्त बनवायचा राहिलेला बाकी. तर मित्रांनो, पावणे 9 वाजले तरी पण बघा सूर्याची जी उष्णता आहे तीव्र आहे, पण सोलारची मोटर अजून बी पाणी ओढत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ अजून वाट बघावं लागणार आहे. सो पाणी ओढल्याच्या नंतर आपण तिकडले जे
आंबे लावलेले आहेत त्या आंब्यांना पूर्ण दांडानं पाणी सोडणार आहोत. गाईस पाणी आता ओढलेलं आहे. सो आता आपण चाललेलो आहोत आंब्याच्या रानामध्ये. सो बघा इथून कनेक्शन आहे. आणि हे जे आज आपण थोडेसे झाडं तोडले होते कारण की हे जे फांट्या वगैरे आहे ना थोडेसे विचित्र वाटू लागले आणि त्याच्यामध्ये इचुकडा वगैरे जाऊन बसू लागला. सो त्याच्यामुळे आपल्याला हे तोडावं लागलं. सो हे बघा इथं हे आंब्या झाड होतं. एक तर 3 झाडं होते. एक आपलं सीताफळाचं झाड, लिंबाचं झाड आणि आंब्याचं झाड आणि तिथं याचं जांभळाचं झाड होतं. सो एका जागी 4 झाडं होते. सो त्याच्यामुळे ते आपल्याला तोडणं गरजेचं होतं. फक्त आंब्याचं झाड आपल्याला वाढवायचं आहे जेणेकरून त्याला फळ बी येतील आणि बिल्डिंगला आपल्या सावली पण होती. त्याच्यामुळे आपण ते 3 झाडं तोडून टाकलेले आहेत. आणि हे बघा आज सकाळी आपण याच्यात थोडंफार गांजर गवत काढलेलं आहे. थोडंसं याला माती वगैरे मोकळी करून ठेवलेली आहे. 8 महिन्याची झाडं आहेत आपले. तर मित्रांनो आता हे आपल्या घरापासूनचं जे इथंपर्यंत अंतर आहे आणि प्रत्येक म्हणजे जिथं ढेकल्याची जी चौकट असते सो त्याला आपण बांधा म्हणतो. त्या बांध्याला प्रॉपर आपण नळाचं कनेक्शन दिलेलं आहे. सो बघा हे हायब्रिड इथे एक पाण्याचं कनेक्शन आहे. हे झटका मशीनचं काम आहे. संध्याकाळी आपण झटका मशीन लावून टाकतो जेणेकरून जनावर वगैरे येऊ नये म्हणून. बघा अशा प्रकारे मित्रांनो इथं आहे पाण्याचं आपल्या या बांधावर इथे एक कनेक्शन आहे. सो इथून आपल्याला तिकडं आंब्याला पाणी द्यायचं आहे पूर्णपणे. आणि हे बघा आपले जनावरं दिवसभर असेच राहतात सो उन्हातान्हाचं. तर मित्रांनो चला तर देऊयात आपण झाडांना दांडानी पाणी. सो पाईपाचं कनेक्शन्स आता लवकरच पांडू मामा आल्याच्या नंतर कनेक्शन लावतील. पांडू मामा तिकडं थोडंसं हौद वगैरे साफ करत आहेत आणि आज रविवार असल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना क्लीन करावं लागते. अंगण वगैरे साफ करून घेतात. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं असतं आठवड्यातून एकदा तरी त्यांना सगळ्या गोष्टी क्लीन करून झाडांना वगैरे व्यवस्थित पाणी देणं त्यांच्याकडे काम असतं. सो मित्रांनो मला बघितल्यानंतर श्रेयांश आणि श्रेयांचे पप्पा पण आलेले आहेत. हे बघा कशी आहे क्वालिटी आंब्याची. हे महत्त्वाचं पाहिजे आपल्याला. हे जेव्हा खोड मजबूत झालं तेव्हा झाड वाचलं आपलं. आता दिल्याच्या नंतर डायरेक्ट मग आता 20 दिवसालाच मित्रांनो आता कनेक्शन दिलेलं आहे. सो कनेक्शन दिल्याच्या नंतर आता पाईपा जोडणी सुरू होते. मेन तिथून कनेक्शन आहे आपलं. हे आता पाईप लावण्याची प्रोसिजर सुरू झाली.
तो गाईज अशा प्रकारे आपली थोडक्यात ही छोटीशी मेहनत आहे. सो लास्ट टाईम आपण आंब्यांना पाणी दिलं होतं 20-25 दिवसाच्या अगोदर. सो मधात एक छोटासा पाऊस पडला होता, त्याच्यामुळे आपल्याला द्यायची गरज पडली नाही. सो आता आपण पाणी दिल्याच्या नंतर डायरेक्ट 20 ते 25 दिवसांनीच आपण पाणी देणार आहोत, कारण की पाणी देणं फार गरजेचं आहे. आता सध्याला उन्हाळा आहे, नाही तर कसं आहे झाडांची जे मॉर्टॅलिटीची क्षमताही जास्त प्रमाणात वाढू शकते. जे आपण जेवढी मेहनत घेतलेली आहे तर त्या मेहनतीवर पूर्णपणे पाणी पसरण्याचं काम होते, जर आपण झाडांना व्यवस्थितरित्या टाईम टू टाईम पाणी जर दिलं नाही तर. मित्रांनो, वरून ऊन खूप लागत आहे. सो मी आता टाईम बघतोय, बघा 10च वाजलेले आहेत, पण असं ऊन आहे की जसं की 2-2:30च्या दरम्यान जसं ऊन लागते तेवढं ऊन लागत आहे. आणि आता आपले 4 पाईप्स लावलेले आहेत, 3 पाईप लावलेले आहेत आणि एक पांडुमामा पाईप घेऊन येत आहेत. सो कनेक्शन दिलेलं झालेलं आहे. सो आता पांडुमामा चाललेले आहेत मोटर्स ऑन करण्यासाठी. इथून ते शेवटच्या टोकापर्यंत हे पाणी पोहोचतं. आणि आता शेवटच्या टोकापर्यंत हे पाणी पोहोचणार आहे. तो अशा प्रकारे आपण हे जाताना पाणी सोडत आहोत. सकाळी जे फुटका केलं होतं ते मुळापर्यंत तिथं चाललेलं आहे. इकडली जी लाईन होती ना मित्रांनो, ही जी लाईन होती त्याच्यामध्ये गांजरगवत फारच होतं. सो म्हणून पलीकडून आपण कनेक्शन दिलेलं आहे. सो आता बघा अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी हे एकदम असं मुळाला जाऊन पोहोचतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एव्हरी 20 to 25 डेजला आपण उन्हाळ्यामध्ये, उन्हाळा असल्यामुळे आपल्याला आंब्याला पाणी द्यावं लागत आहे. सो पावसाळा आणि हिवाळा माती ही ओलीच असते, त्याच्यामुळे आपण याला काय पाणी दिलं नाही किंवा याला पाण्याची गरज पडली नाही. सो मित्रांनो, आता दांडांना पाणी दिलेलं आहे आपण. सो ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं ठेवावं लागणार आहे. सो जेणेकरून पूर्ण जमिनीमध्ये पाणी मुरून आंब्यांची मुळं त्याचं पाणी शोषून घेतील. सो अशा प्रकारे पर्यंत पोहोचलेलं आहे पाणी. सो 10-15 मिनटं लागणार आहेत इथपर्यंत यायला. आपण दोन्ही दांडाकडून पाणी सोडलेलं आहे. सो अशा प्रकारे ही प्रोसिजर आता चालू राहणार आहे 15 मिनटासाठी. सो मित्रांनो, आता आपण फर्स्ट क्लासमध्ये बंगल्यावर जाऊयात. आणि फार ऊन पण असं झालेलं आहे. सो सकाळपासून आपलं काही ना काही काम हे चालूच आहे. सकाळी मी इथे थोडंफार दगड वगैरे वेचून काढलेले आहेत पूर्ण. आणि नेक्स्ट संडेला आता आपल्याला जे याच्यातलं एक्स्ट्राचं गवत वगैरे आहे सो ते आपल्याला काढायचं आहे. आणि अशाच प्रकारे शेताकडे आल्याच्यानंतर हे छोटे मोठे कामं आपल्याकडून होत असतात. सो मित्रांनो, पूर्ण दिवस असाच कामामध्ये निघून जात असतो. आणि फ्रेश वातावरणामध्ये थोडासा टाईमपास होतो, थोडं काम पण होतं आणि फ्रेश वाटतं. सो तर गाईज, आपण इथेच ब्लॉगला एंड करूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.